Okay, good evening, guys. Good evening, Jadhav. Good evening, Sabre. Now, see, we are going to start our new topic. First of all, we are going to see about the recap of our last lecture. लास्ट लेक्चरला आपण काय पाहिलं त्याचा एक जस्ट रिकॅप घेऊयात. सो कॅन यू टेल मी काय पाहिलं आपण लास्ट लेक्चरला? येस, तुम्ही सांगितलं रिकॅप तर बेटर होईल. येस, we study about the different effects, right? Also we study about the that is carbocation, carbanion, electrophile, nucleophile, and on last lecture we study about the two effects, that is inductive effect and resonance effect. ह्या दोन इफेक्ट बद्दल आपण काल स्टडी केलं होतं. रेझोनन्स इफेक्ट and second one is inductive effect. So first of all, resonance effect म्हणजे काय? What is resonance effect? The delocalization of पाय इलेक्ट्रॉन. कोणत्याही कंपाऊंडमध्ये ज्यावेळी डिलोकलायझेशन होतं पाय इलेक्ट्रॉन्सचं, पाय बॉन्डचं, त्याला म्हणतो आपण रेझोनन्स. ओके, तर सिम्पल लँग्वेजमध्ये आपण म्हणू शकतो दॅट इज डिलोकलायझेशन ऑफ पाय बॉन्ड. डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड एज रेझोनन्स. ठीक आहे, त्याचा एक होमवर्क दिला होता मी तुम्हाला. आय होप तुम्ही कंप्लीट केला असावा. नेक्स्ट वी स्टडी अबाउट द इंडक्टिव्ह इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्ट. सो इंडक्टिव्ह इफेक्ट मीन्स व्हॉट? सिग्मा बॉन्ड थ्रू ज्यावेळेस एखादी इलेक्ट्रॉन डेन्सिटी दुसऱ्या ग्रुपमध्ये इंड्यूस केली जाते, दुसऱ्या ग्रुपमध्ये पाठवली जाते, त्याला म्हणतात इंडक्टिव्ह इफेक्ट. तर मोस्टली इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये दोन टाईप्स पडतात, दॅट इज पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट अँड निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. तर ते पण आपण स्टडी केले काल. निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे मायनस आय इफेक्ट आणि पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे प्लस आय इफेक्ट. हे दोन्ही इफेक्ट्स आणि कुठले कुठले ग्रुप्स हे इफेक्ट दाखवतात ते देखील आपण काल स्टडी केलं. सो पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट कोण दाखवेल? विच एलिमेंट, विच कंपाऊंड्स, विच ग्रुप शो द पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट? लाईक ऑल द अल्काइल ग्रुप. ओके, सगळे अल्काइल ग्रुप जे असतात ते पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतात. अल्काइल म्हणजे काय? मिथाइल, इथाइल, प्रोपाइल, ब्युटाइल एक्सेट्रा. आणि निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट कोण दाखवतात मग? लाईक डिफरंट ग्रुप्स, लाईक ऑल द हॅलोजन ॲटम, Cl मायनस, Cn मायनस, किंवा डिफरंट अल्डिहाइड, कीटोन, नायट्रो ग्रुप, दे शोज द निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. ओके, हे आपण काल सगळं स्टडी केलं होतं. नाउ टुडे वी आर गोइंग टू सॉल्व सम वन ऑर मोर एक्झाम्पल अबाउट द रेझोनन्स इफेक्ट अँड देन वी गो फॉर द नेक्स्ट पॉईंट. मी तुम्हाला काल रेझोनन्ससाठीचे दोन एक्झाम्पल घरी सॉल्व करायला दिले होते. दॅट इज फॉर द प्लस आर इफेक्ट, वन एक्झाम्पल फ्रॉम द प्लस आर इफेक्ट अँड अनदर एक्झाम्पल फ्रॉम द मायनस आर इफेक्ट. सो तुम्ही ते सॉल्व केलेत का? कॅन यू सॉल्व दिस टू एक्झाम्पल्स? Yes, can you solve these examples, Sakshi? Yes, Jadhav, can you solve this example? Okay, ठीक आहे. सी, काल मी तुम्हाला आय थिंक सो फिनॉलचं एक्झाम्पल दिलं होतं एक प्लस आर इफेक्टसाठी. सो दिस इज अ फिनॉल. मग कसा होतो फिनॉलमध्ये रेझोनन्स ते पाहूयात. पहा, आय एम गोइंग टू ड्रॉ इट प्रॉपरली. So this one is the phenol. Here is the OH group. हा OH group असतो donating group. It shows the donating effect because oxygen has a lone pair of electron. So हा काय करेल? इलेक्ट्रॉन इथे डोनेट करेल, त्यावेळेस इथे निगेटिव्ह चार्ज फॉर्म होईल. So it forms this kind of compound. Double bond OH plus
काल आपण फिनॉलचं एक्झाम्पल घेतलं होतं की ॲनिलिनचं. कॅन यू टेल मी अबाउट दिस? एकदा चेक करा बरं. सेम एक्झाम्पल काल घेतलं नव्हतं ना आपण? घेतलं असेल तर आपण दुसरं घेऊयात. येस प्लीज चेक. एम आय ऑडिबल? माझा आवाज येतोय सगळ्यांना? येस, माझा आवाज येतोय का तुम्हाला? येस मॅम. ओके, सो Yes. जस्ट टेल मी अबाउट दिस की हे एक्झाम्पल आपण काल घेतलं होतं का? तुमच्या नोट्स आहेत तुमच्याकडे कालच्या? कॅन यू हॅव युअर नोट्स? हे नव्हतं घेतलं. ओके, ठीक आहे, व्हेरी गुड, थँक्यू. ठीक आहे. नाव सी, दिस इज अ फिनॉल. सो निगेटिव्ह चार्ज, formation of this kind of compound. Now see, this negative charge gives a double bond here. At the same time this bond form a negative charge here. So ह्याला म्हणतो आपण रेझोनन्स. पाय इलेक्ट्रॉन जे असतात त्यांचं काय होतं आहे, डिलोकलायझेशन होतं आहे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर, राईट. सो हिअर इज अ फॉर्मेशन ऑफ डबल बॉन्ड आणि इथे आला आता निगेटिव्ह चार्ज. इथे असेल डबल बॉन्ड ओ एच प्लस. नाव सी नेक्स्ट, like this compound. Next, its resonating structure is like this. इथे तयार झाला डबल बॉन्ड. Here is a formation of double bond OH plus and here is a negative charge, right. Next structure is like this. And OH. So these are the resonating form for the plus R effect and that is the phenol structure. Phenolचा प्लस पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट केला आपण. फिनॉल स्ट्रक्चरचा रेझोनन्स काढला आपण. आता ह्याच्यामध्ये जर आपण पाहिला, जे दोन स्ट्रक्चर तयार झाले, द फर्स्ट स्ट्रक्चर वी टेक दॅट इज दिस काइंड ऑफ स्ट्रक्चर. हे पहिलं स्ट्रक्चर पहा, तुम्हाला दिसत असेल वरती जिथे मी फिनॉल लिहिले खाली, ते स्ट्रक्चर हे आहे OH. आणि जे हे लास्ट स्ट्रक्चर आहे, मी ते नंबर करते पहा. दिस इज द फर्स्ट स्ट्रक्चर, सेकंड, this one is the third, this one is the fourth structure and that one is the fifth structure. ठीक है. If you see, this is the first structure, this is resembling with fifth structure, right. It is resembling with this fifth structure, therefore it is called as resonance hybrid of this first structure. ह्याला म्हणतो आपण रेझोनन्स हायब्रिड. हे जे स्ट्रक्चर आहे हे सेम आहे ह्याच्यासारखं, फिफ्थ स्ट्रक्चर सारखं, फर्स्ट स्ट्रक्चर सारखं. सो दिस इज कॉल्ड ॲज रेझोनन्स हायब्रिड, म्हणून ह्याला म्हणतो आपण रेझोनन्स हायब्रिड. ठीक आहे. नेक्स्ट सी, नेक्स्ट एक्झाम्पल इफ यू आर गोइंग टू सी अबाउट द मायनस आर इफेक्ट. मायनस आर इफेक्ट, तर पहा काय असतं मायनस आर इफेक्ट. कोणत्याही ॲरोमॅटिक रिंगवर किंवा कॉन्जुगेटेड सिस्टमवर वेन देर इज अटॅचमेंट ऑफ मायनस आय ग्रुप, दॅट इज इफ दिस काइंड ऑफ कंपाऊंड इज देअर, सी डबल बॉन्ड OH. हे एक्झाम्पल मी तुम्हाला घरी सॉल्व करायला दिलं होतं पहा. डबल बॉन्ड अँड डबल बॉन्ड. सो मायनस आर इफेक्टमध्ये काय होतं, जसं वरती आपण पाहिलं इथे रेझोनन्स कसं झाला, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप होता.
सो त्याने काय केला, ऑक्सिजनने इलेक्ट्रॉन रिंगकडे डोनेट केले, रिंगच्या साईडनी रेझोनन्स झाला, बरोबर, रिंगमध्ये डोनेट झाले सगळे इलेक्ट्रॉन. पण ज्यावेळेस मायनस आर इफेक्ट असतो त्यावेळेस काय होतं पहा, इलेक्ट्रॉन्स आर विड्रॉ फ्रॉम द रिंग. मायनस आर इफेक्टमध्ये इलेक्ट्रॉन्स हे रिंगकडून विड्रॉ केले जातात, राईट. हे स्ट्रक्चर आहे. आता इथे इलेक्ट्रॉन कसे विड्रॉ होतात पहा. दिस टू इलेक्ट्रॉन्स दे कम्स ओव्हर हिअर and here is a formation of this kind of negative charge and we get this another type of resonating structure. आपण जे arrow करून दाखवतोय that we have to write just in this resonating structure. Now see here, carbon, here is a O minus charge, hydrogen, here is a formation of double bond, here is a double bond. Now see, या बॉन्डवरून 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाले, निघून गेले, इलेक्ट्रॉन डेफिशियंट झाला तो, राईट. आपल्याकडे जर एखादी वस्तू असेल ती जर गेली निघून किंवा हरवली, कन्सिडर इफ यू हॅव 1 रुपीज आणि जर 1 रुपीज हरवले तर आपल्याकडे डेफिशियन्सी येईल. म्हणजे तसंच सेम ह्या कार्बनकडे इलेक्ट्रॉन्स होते पण ते इलेक्ट्रॉन इथून डिलोकलाइज झाले या कार्बनकडे, सो ह्याच्याकडे डेफिशियन्सी आली म्हणून इथे चार्ज येतो पॉझिटिव्ह चार्ज, राईट. त्याच्याकडचे इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाले, सो इट टेक्स अ पॉझिटिव्ह चार्ज लाईक दिस. Now the next resonating structure is how form the next resonating structure. Consider these are the 2 electron. They try to satisfy the valency of this positive charge. हे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत ते ह्या कार्बनला हेल्प करण्यासाठी पुढे जातात, म्हणजे त्याचा पॉझिटिव्ह चार्ज स्टेबल करण्यासाठी ह्यांना हेल्प करायला जातात. सो ॲट द सेम टाइम व्हॉट हॅपन्स ही, ज्यावेळेस ते तिथे हेल्प करायला जातील त्यावेळेस दुसऱ्या एका कार्बनकडे पॉझिटिव्ह चार्ज येईल. तो कार्बन हा असेल पहा, सी डबल बॉन्ड ओ, CO मायनस H, आणि इथे असेल तो पॉझिटिव्ह चार्ज, करेक्ट, बिकॉज ह्या कार्बनवरून हे 2 इलेक्ट्रॉन मूव्ह झालेत इथे. नेक्स्ट इफ यू सी, या पॉझिटिव्ह चार्ज कार्बनला, डेफिशियंट कार्बनला हे 2 इलेक्ट्रॉन परत रेझोनन्स फॉर्ममध्ये इथे हेल्प करतील. नाव द सेकंड रेझोनेटिंग स्ट्रक्चर इज लाईक दिस. नेक्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर, नाव सी, इथे 2 इलेक्ट्रॉन होते, हे 2 इलेक्ट्रॉन इथे आलेत, त्याच्यानंतर इथे जे होतात ते बॉन्ड्स, सी डबल बॉन्ड O मायनस, दिस इज द H, आणि हिअर इज अ फॉर्मेशन ऑफ पॉझिटिव्ह चार्ज, राईट. अँड ॲट द लास्ट दिस डबल बॉन्ड फॉर्म हिअर, इट फॉर्म हिअर, अँड हिअर इज अ फॉर्मेशन ऑफ दिस काइंड ऑफ बॉन्ड, दिस काइंड ऑफ लास्ट रेझोनेटिंग फॉर्म, that is double bond, C double bond OH. तुम्ही जर हे फर्स्ट स्ट्रक्चर आणि हे लास्ट स्ट्रक्चर जर पाहिलं तर ऑल दिस बोथ स्ट्रक्चर्स आर सेम, जस्ट दे आर रेझोनन्स हायब्रिड ऑफ वन अनदर. फक्त त्यांच्यामधले जर बॉन्ड पाहताल तर ते बॉन्ड डिलोकलाइज झाले आहेत सेम जागेपासून दुसऱ्या जागेवर, एवढंच त्यांच्यामध्ये डिफरन्स आहे. इफ यू सी द फर्स्ट अँड फिफ्थ स्ट्रक्चर, मी पहिला आणि 5वा स्ट्रक्चर इथे काढते पहा परत. दिस इज अ फर्स्ट स्ट्रक्चर, C double bond OH, and this is the last structure, C double bond OH. फर्स्ट आणि हे फिफ्थ स्ट्रक्चर आहे. तुम्ही जर पाहिलं ह्या पहिल्या आणि फिफ्थ स्ट्रक्चरमध्ये तर इथे तुम्हाला ह्या बॉन्डमध्ये फक्त डिफरन्स जाणवतोय, दॅट इज 1 2, इकडे पहा 1 2 2 3 2 3 3 4 3 4 4 5, दिस इज अ 4 5 6 अँड दिस वन 6. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एवढा डिफरन्स जाणवत असेल की जिथे 1 2 मध्ये डबल बॉन्ड आहे तिथे इकडे 1 2 मध्ये डबल बॉन्ड नाही. म्हणजे डबल बॉन्ड काय झाला, डिलोकलाइज झाला आहे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर. म्हणून ह्या स्ट्रक्चर्सला, ह्या दोन्ही स्ट्रक्चर्सला म्हणतात रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर. ओके,
These structures are known as resonance hybrid. Okay, see, we study about the two examples, that is plus R effect and about minus R effect. Any doubt in this? Yes, any doubt in this? नाही. Okay, ठीक है. नेक्स्ट इफेक्ट वी आर गोइंग टू सी, दॅट इज द इलेक्ट्रोमॅरिक इफेक्ट. पुढचा इफेक्ट पाहूया, इलेक्ट्रोमॅरिक इफेक्ट. देर आर 4 इफेक्ट्स इन युअर बुक. 4 इफेक्ट आहेत आपल्याला, टोटल 4 इफेक्ट स्टडी करायचे आहेत. आउट ऑफ दिस 2 इफेक्ट्स वी स्टडी, दॅट इज इंडक्टिव्ह इफेक्ट अँड रेझोनन्स इफेक्ट. नेक्स्ट इफेक्ट वी आर गोइंग टू स्टडी, दॅट इज द इलेक्ट्रोमॅरिक इफेक्ट. थर्ड इफेक्ट आहे हा, थर्ड इफेक्ट, इलेक्ट्रोमॅरिक इफेक्ट. काय असतो पहा इलेक्ट्रोमॅरिक इफेक्ट. व्हॉट इज द इलेक्ट्रोमॅरिक इफेक्ट? हा जो इफेक्ट असतो हा टेम्पररी इफेक्ट असतो, अँड दिस इज एक्झिबिटेड बाय मल्टिपल बॉन्डेड ग्रुप्स इन एक्साइटेड स्टेट इन प्रेझेन्स ऑफ रिएजंट. रिएजंटच्या प्रेझेन्समध्येच होईल हा इफेक्ट. पहा, हा जो इफेक्ट असतो हा टेम्पररी असतो. टेम्पररी इफेक्ट आहे. दिस इज अ टेम्पररी इफेक्ट. आपल्याला MCQ साठी कधी कधी विचारलं जातं इलेक्ट्रोमॅरिक इफेक्ट इज, खाली लिहिलेलं असतं. मग टेम्पररी इफेक्ट, परमनंट इफेक्ट, बोथ A and B, नन ऑफ दिस. सो इलेक्ट्रोमॅरिक इफेक्ट इज ऑलवेज अ टेम्पररी इफेक्ट. टेम्पररी इफेक्ट. Now this effect is exhibited by, it is shown by, we can write, it is shown by multiple bonded groups in a excited state. एक्साइटेड स्टेट. ज्यावेळेस एक्साइटेड स्टेटला मल्टिपल बॉन्डेड ग्रुप असतील त्यावेळेस हा इफेक्ट अराईज होतो. फक्त ह्या इफेक्टसाठी आपल्याला रिएजंटची गरज पडते. रिएजंट इज रिक्वायर्ड. रिएजंटची गरज पडते इथे. आता काय होतं पहा, ज्यावेळी रिएजंट अप्रोच करतो रिॲक्टंटकडे, मल्टिपल बॉन्डकडे, त्यावेळेस एक इलेक्ट्रॉन पेअर कम्प्लिटली शिफ्ट होते दुसऱ्या एखाद्या ॲटमवर. त्या आणि जे काही स्ट्रक्चर तयार होतं त्याला म्हणतात इलेक्ट्रोमॅरिक इफेक्ट. मी तुम्हाला एक्झाम्पल घेऊन दाखवणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल काय आहे ते लिहूया आपण. वेन रिएजंट approaches to multiple bond, when reagent approaches to the multiple bond, electron pair get completely shift. Electron pair get completely shift from one atom to the other atom. From one atom to other atom. This is called as इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. आता इलेक्ट्रॉनिक इफेक्टबद्दल मी काय काय लिहिलं परत एकदा चेक करा. व्हॉट इज इलेक्ट्रॉनिक इफेक्ट? दिस इज ऑलवेज अ टेम्पररी इफेक्ट. It is shown by multiple bonded group. In this effect, reagent is required. When reagent approaches towards the multiple bond, electron pair get completely shifted from one atom to the another atom. That is called as electromeric effect. ठीक आहे. म्हणजे काय पाहूयात. For example, see. CH3 C डबल बॉन्ड O H ह्याच्यासारखं जर कंपाऊंड असेल तर काय होतं पहा. ऑलवेज इलेक्ट्रोमॅरिक इफेक्ट मल्टिपल बॉन्डेड कंपाऊंडमध्ये होतो. तर इथे कार्बोनिल बॉन्ड आहे, मल्टिपल बॉन्ड,
राईट. आपल्याला समजण्यासाठी फक्त ह्या CH3चा एक हायड्रोजन मी खालच्या साईडला लिहिते पहा. सेम ग्रुप आहे वरचा आणि हा सेम ग्रुप आहे. CH3 C डबल बॉन्ड OH. आता इथे शिफ्टिंग कसं होईल पहा. दिस कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड इट कॅन फॉर्म अ डबल बॉन्ड हिअर. ॲट द सेम टाइम दिस ग्रुप फॉर्म अ OH. हा जो हायड्रोजन असतो दिस हायड्रोजन कम्प्लिटली शिफ्टेड फ्रॉम कार्बन टू ऑक्सिजन and it gives this kind of structure. CH2 double bond COH H. ओके, समजावून घ्या इफेक्ट काय आहे. आपण काय लिहिलं पहा. सी मल्टिपल बॉन्ड ऑफ इलेक्ट्रॉन पेअर गेट कम्प्लिटली शिफ्ट फ्रॉम वन ॲटम टू अदर ॲटम. कार्बन ॲटम पासून हायड्रोजन कम्प्लिटली शिफ्ट झाला आहे ऑक्सिजन ॲटमकडे. बरोबर. सो दिस इज द इफेक्ट इलेक्ट्रोमॅरिक इफेक्ट. ठीक आहे. इलेक्ट्रोमॅरिक इफेक्टचा अजून एखादं एक्झाम्पल घ्यायचं असेल तर आपण घेऊयात पहा. फॉर एक्झाम्पल अनदर वन एक्झाम्पल. सी काय होईल इथे. हा जो CH2 आहे आपल्याला समजण्यासाठी फक्त ह्या CH2चा एक हायड्रोजन मी खाली घेतली आहे. हायड्रोजन इट गिव्स डबल बॉन्ड हिअर. हिअर इज अ फॉर्मेशन ऑफ OH. सो वी गेट दिस काइंड ऑफ कंपाउंड CH3 CH डबल बॉन्ड COH and CH3. सो दिस इज अ इलेक्ट्रोमेरिक फ्रॉम ऑफ दिस. ह्या कार्बनवरचा एक हायड्रोजन टोटली शिफ्ट झाला ऑक्सिजनवर. That is called as electromeric effect. Okay, now see, all of you get it about electromeric effect. See once again, temporary, it is a temporary effect shown by the multiple bonded compound. Reagent required. When reagent approaches to the multiple bond, electron pair get completely shift from one atom to another atom. इथे जर तुम्ही पाहिलं तर हा हायड्रोजन कम्प्लिटली शिफ्ट होत आहे कार्बनपासून ऑक्सिजनकडे. तर त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोमॅरिक इफेक्ट. ओके, now tell me about this. Can you get about the electromeric effect? तुम्हाला समजला इलेक्ट्रोमॅरिक इफेक्ट? यस मॅम. माझा आवाज क्लिअरली येतोय तुम्हाला? हो. ओके, ठीक आहे. नाउ सी द नेक्स्ट इफेक्ट वी आर गोइंग टू सी. पुढचा इफेक्ट पाहूया आपण आता. दॅट इज अ हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट. फोर्थ इफेक्ट हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट. काय असतो हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट आपण ते लिहूयात. जसं इलेक्ट्रोमॅरिक इफेक्ट इज अ टेम्पररी इफेक्ट तसा हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट इट इज ऑलवेज अ परमनंट इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. हा ऑलवेज अ परमनंट इफेक्ट असतो. Always a permanent electronic effect. Now see the next point. That is, it explains the stability of carbocation, free radical आणि alkene. हे stability explain करतात. It explain stability of अल्कीन. तुम्हाला माहिती आहे अल्कीन म्हणजे काय? कार्बोकेटायन. You also know that what is carbocation. That is a positive charge present on a carbon atom. That is called as carbocation. And next one is
फ्री रॅडिकल. फ्री रॅडिकल. ओके, ह्यांची स्टॅबिलिटी एक्सप्लेन करतात हे. नाव सी नेक्स्ट आणि मेन पॉईंट ऑफ दिस हायपर कॉन्जुगेशन इज दॅट इज इट इन्व्हॉल्व द डिलोकलायझेशन ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन. ह्याच्यामध्ये कशाचं डिलोकलायझेशन होतं पहा. इट इन्व्हॉल्व डिलोकलायझेशन ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन्स. मला सांगा रेझोनन्स म्हणजे काय. Can you tell me about the resonance? What is resonance? Resonance effect म्हणजे काय? Yes, what is resonance effect? Sakshi? What is resonance effect? Yes, Siddhi, what is resonance effect? Shreyas, can you know about the resonance effect? सी काल घेतला आपण तो इफेक्ट आणि मी तुम्हाला आज रिकॉलही केला. सो रेझोनन्स इफेक्ट म्हणजे काय पहा, इथे लिहिलंय मी डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन. केअरफुली ऐका. रेझोनन्स इफेक्ट म्हणजे डिलोकलायझेशन ऑफ विच इलेक्ट्रॉन्स. विच इलेक्ट्रॉन्स. पाय इलेक्ट्रॉन्स. पाय इलेक्ट्रॉन. हां, आणि आता पहा मी काय सांगते. हायपर कॉन्जुगेशन म्हणजे काय. डिलोकलायझेशन ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन्स. ओके, अगोदर तुम्हाला सिग्मा आणि पाय मधला डिफरन्स समजतो. ज्यावेळी कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो, हा बॉन्ड ऑलवेज सिग्मा बॉन्ड असतो. ह्याला असं डिनोट करतात सिग्मा. ज्यावेळी कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो, त्यावेळी वन बॉन्ड इज सिग्मा अँड दिस बॉन्ड इज अ पाय बॉन्ड. ओके, when carbon carbon triple bond is there, that time always these two bonds are a pi bond and this middle one it is a sigma bond. ठीक आहे. आता तुम्हाला डिफरन्स लक्षात आला असावा की पाय बॉन्ड आणि सिग्मा बॉन्ड म्हणजे काय आहे. नाव सी, आपण पाहिलं होतं की रेझोनन्स म्हणजे काय. डिलोकलायझेशन ऑफ दिस पाय इलेक्ट्रॉन. पाय इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन म्हणजे रेझोनन्स. पण हायपर कॉन्जुगेशन म्हणजे काय. डिलोकलायझेशन ऑफ सिग्मा बॉन्ड. ठीक आहे, सिग्मा बॉन्डचं डिलोकलायझेशन त्याला म्हणतात हायपर कॉन्जुगेशन. मग आता पुढे पाहूया. डिलोकलायझेशन ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन ऑफ CH बॉन्ड. सिग्मा CH बॉन्डचं डिलोकलायझेशन which is directly attached to the carbon atom. Bond of alkyl group. Alkyl group directly attached to carbon atom. मग एकतर तो पार्ट असेल अनसॅच्युरेटेड सिस्टीमचा, किंवा MTP ऑर्बिटल किंवा sp2 हायब्रिड ऑर्बिटल तिथे प्रेझेंट असेल विथ sp2 ऑर्बिटल. विथ sp2 ऑर्बिटल. आता sp2 म्हणजे काय ते पाहूयात अगोदर. सी, कार्बन कार्बन सिंगल बॉन्डचं हायब्रिडायझेशन असतं sp3. कार्बन कार्बन डबल बॉन्ड इज sp2 आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड इज sp. राईट. म्हणजे युजली जर sp2 कार्बन असेल तर ते हायपर कॉन्जुगेशन दाखवतात असं म्हटलं जातं. म्हणजे काय पाहूया. इन द फॉर्म ऑफ फर्स्ट ऑफ ऑल इन द फॉर्म ऑफ कार्बोकॅटायन वी आर गोइंग टू स्टडी द हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर. सी, this is the first carbon atom. Here is the presence of this carbon atom. Another one. या कार्बन कडे असणारे हे. This is the first hydrogen atom. This one is another hydrogen atom. H.
here is the presence of this another first hydrogen atom here, this hydrogen atom. आता मी इथे एक डॉटेड लाईन काढली आणि एक वेज लाईन काढली, म्हणजे एक डार्क लाईन काढली आणि एक डॉटेड लाईन काढली. ह्याचा मिनिंग काय आहे ते समजावून घेऊयात पहा. त्याच्यानंतर हा आहे पी ऑर्बिटल. नाव सी दिस वन इज अ पी ऑर्बिटल विच इज प्रेझेंट ऑन अ कार्बन ॲटम. पी ऑर्बिटलचा शेप असा असतो डम्बेल शेप. हा पण आहे एम टी पी ऑर्बिटल ऑफ द कार्बन ॲटम की ज्याच्याकडे कार्बोकेटायन फॉर्म झालेला आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. दिस वन इज अ पॉझिटिव्ह चार्ज ऑफ दिस कार्बन. नाव सी व्हॉट हॅपन, द हायड्रोजन ॲटम which forms 1s bond with this p ऑर्बिटल, हे शेअरिंग करून हायड्रोजन इथे एक बॉन्ड बनवतो. म्हणजे ह्या सगळ्या हायड्रोजनकडे त्या टाईपचा एक बॉन्ड बनलेला असतो विथ द कार्बन sp3 हायब्रिड ऑर्बिटल अँड हायड्रोजन 1s ऑर्बिटल. दिस इज अ हायड्रोजनचा 1s ऑर्बिटल आणि कार्बनचा sp3 ऑर्बिटल, हे दोन इलेक्ट्रॉन मिळून एक बॉन्ड बनवतात आणि तिथे तयार होतो कार्बन हायड्रोजन बॉन्ड. हे सिमिलरली सगळे कार्बन हायड्रोजन बॉन्ड त्या प्रकारे तयार झालेले आहेत. राईट. आता तुम्ही जर इथे पाहिलं, हा जो ऑर्बिटल आहे दिस ऑर्बिटल, दिस एम टी पी ऑर्बिटल, हा जो आहे दिस इज एम टी पी ऑर्बिटल ऑफ कार्बन, पी ऑर्बिटल ऑफ कार्बन. कार्बनचा हा एम टी पी ऑर्बिटल आहे. त्याच्यामुळे काय होतं, ह्या जो एम टी पी ऑर्बिटल आणि हा जो फील्ड पी ऑर्बिटल आहे, ह्या दोघांची ओव्हरलॅप होते. हे दोघं एकमेकांशी ओव्हरलॅप होतात आणि ज्यावेळेस ते एकमेकांशी ओव्हरलॅप होतात, ह्या स्ट्रक्चरलाच आपण म्हणतो कॉन्जुगेशन स्ट्रक्चर किंवा ह्याला म्हणतात हायपर कॉन्जुगेशन. हायपर कॉन्जुगेशन म्हणतात त्याला. ओके. आता मी जे वरती स्ट्रक्चर काढलं आहे त्याला मी एक सिम्पल फॉर्ममध्ये फक्त एकदा खाली लिहिते, म्हणजे तुम्हाला इझिली अजून लक्षात येईल काय आहे तो. हा आहे CH3 CH2 आणि प्लस असा कंपाऊंड होता आणि इथे काय झालं, हायपर कॉन्जुगेशन झालं. ह्याला म्हणतात हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर. ठीक आहे, मी तुम्हाला ते स्ट्रक्चर काढून दाखवलं. आता हे जे स्ट्रक्चर आहे ह्याचं हायपर कॉन्जुगेशन एक्झॅक्ट कसं होतं ते आपण खाली 1 by 1 स्ट्रक्चर घेऊन पाहूयात पहा. फॉर एक्झाम्पल, हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ इथिल कार्बोकेटायन. हायपर कॉन्जुगेशन इन इथाइल कार्बोकेटायन. कार्बोकेटायन म्हणजे काय, कार्बनवर असणारा पॉझिटिव्ह चार्ज, दॅट इज अ कार्बोकेटायन. नाव सी द फर्स्ट हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर. दिस वन इज अ कार्बन, हायड्रोजन, 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 another carbon. Here is the presence of this hydrogen, hydrogen, and here is the presence of positive charge. सी हे जे स्ट्रक्चर आहे वरचं स्ट्रक्चर, ते स्ट्रक्चर मी खाली ड्रॉ केले बट इन द फॉर्म ऑफ स्ट्रक्चरल फॉर्म्युला ओनली. बरोबर आहे का, चेक करा. दिस इज अ CH3, हिअर इज अ CH2. सो दिस इज अ स्ट्रक्चर. नाव हायपर कॉन्जुगेशन म्हणजे काय म्हणतो आपण, डिलोकलायझेशन ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन, सिग्मा CH इलेक्ट्रॉन. वरती वाचा पहा परत. हायपर कॉन्जुगेशन इज व्हॉट, इट इन्वॉल्व द डिलोकलायझेशन ऑफ सिग्मा CH इलेक्ट्रॉन. राईट. नाव सी इथे हा पॉझिटिव्हली चार्ज कार्बन आहे, त्याच्या शेजारचा जो कार्बन आहे त्याच्याकडे सिग्मा CH इलेक्ट्रॉन आहे. सो डिलोकलायझेशन कसं होईल पहा. इट फॉर्म्स अ डबल बॉन्ड हिअर, डिलोकलायझेशन ऑफ सिग्मा CH इलेक्ट्रॉन and it gives this kind of structure. This carbon, hydrogen, hydrogen, इथे डबल बॉन्ड तयार झाला, कार्बन, दिस इज अ हायड्रोजन, हायड्रोजन. नाव सी हा जो हायड्रोजन आहे ह्या हायड्रोजनकडे इथे येईल पॉझिटिव्ह चार्ज. करेक्ट. दिस हायड्रोजन विथ अ पॉझिटिव्ह चार्ज. आता पुढचं जर स्ट्रक्चर आपण काढायला तिथला बॉन्ड ब्रेक झालाय म्हणून तो मी तसं दाखवलाय. करेक्ट. पुढे जर गेलो, हा पॉझिटिव्ह चार्ज न्यूट्रलाइज करण्यासाठी हे इलेक्ट्रॉन इथे पळतील, धावा घेतील ते तिथे. ठीक आहे. तर नेक्स्ट पहा, एकच मिनिट.
ओके, सी मी खाली घेतलं फक्त ते. नाव नेक्स्ट इफ यू नेक्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर, नेक्स्ट कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर इफ यू आर गोइंग टू सी कसं तयार होईल. इथे जे केले ते फक्त खाली लिहितोय आपण. हा कार्बन ॲटम, ह्यांच्यामध्ये असणारा हा कार्बन डबल बॉन्ड कार्बन, दिस इज CH, दिस इज CH, हे इज द प्रेझेन्स ऑफ H. इथे आता इथे एक सिंगल बॉन्ड तयार झाला आणि ह्या हायड्रोजनकडून पॉझिटिव्ह चार्ज, या हायड्रोजनकडे येईल पॉझिटिव्ह चार्ज कारण त्याच्यावरचा इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाले. राईट. नेक्स्ट हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर इज लाईक दिस. these electrons comes over this and here is the formation of carbon, this hydrogen, here is a hydrogen double bond CH H. आता हा जो हायड्रोजन मी काढलाय ह्याच्याकडे बॉन्ड आहे का, इथे बॉन्ड नसेल, करेक्ट. सो इट टेक्स दिस काइंड ऑफ पॉझिटिव्ह चार्ज हियर, पॉझिटिव्ह चार्ज, here is a positive charge, here is a positive charge. एका कार्बन हायड्रोजनमध्ये बॉन्ड नाही आहे. पहा तुम्ही जर स्ट्रक्चर स्टडी केले, दिस इज अ फर्स्ट स्ट्रक्चर, दिस वन इज अ सेकंड स्ट्रक्चर, it is a third structure and this one is a fourth structure. If you observe this fourth structure carefully, you see that there is no presence of one bond in one CH bond. CH bond मध्ये एक बॉन्ड ऑलवेज प्रेझेंट नाही आहे. इन दिस स्ट्रक्चर here is no presence of CH bond, here is no presence of CH bond, here is also no presence of CH bond, correct. इथे CH bond प्रेझेंट नाही आहे, म्हणून ह्या रेझोनन्स टाईपला नो बॉन्ड रेझोनन्स देखील म्हणतात. सी, इट इज ऑल्सो नोन ॲज नो बॉन्ड रेझोनन्स. ह्याला नो बॉन्ड रेझोनन्स देखील म्हणतात. आणि पहा जेवढे स्ट्रक्चर, जेवढे अल्फा कार्बन, जेवढे अल्फा हायड्रोजन प्रेझेंट असतील तेवढे हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर प्रेझेंट होतात. म्हणजे काय, नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन विच इज इक्वल टू नंबर ऑफ हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर. हायपर कॉन्जुगेशन तुम्ही जर अबाव एक्झाम्पलमध्ये पाहिलं, हाऊ मेनी नंबर ऑफ अल्फा कार्बन. ओके, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला अल्फा कार्बन म्हणजे काय ते माहिती पाहिजे. अल्फा हायड्रोजन, ठीक आहे. इथे पहा, हा जो कार्बन असतो हा पॉझिटिव्हली चार्ज आहे, त्याच्या शेजारचा जो आहे तो अल्फा आहे. दिस वन इज अ अल्फा, राईट. अल्फावर किती हायड्रोजन प्रेझेंट आहेत, हाऊ मेनी हायड्रोजन्स आर प्रेझेंट विथ अल्फा कार्बन. How many hydrogens are present on an alpha carbon atom? Yes, how many hydrogens are present on an alpha carbon atom? या अल्फा कार्बनवर किती हायड्रोजन ॲटम प्रेझेंट आहेत. Yes, Sakshi, how many? सी 3 हायड्रोजन प्रेझेंट आहेत, तर त्याने 3 हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर दिलेत. पुढे एक अजून एक एक्झाम्पल घेऊया हायपर कॉन्जुगेशनसाठी. नेक्स्ट एक्झाम्पल फॉर द हायपर कॉन्जुगेशन. हायपर कॉन्जुगेशन ऑफ आयसोप्रोपिल केटायन. आयसोप्रोपिल केटायन. मग काय असतो आयसोप्रोपिल केटायन? पहा, कार्बन, दिस इज द हायड्रोजन, CH, पॉझिटिव्ह चार्ज, CH. हाऊ मेनी अल्फा हायड्रोजन्स आर प्रेझेंट विथ दिस पॉझिटिव्ह चार्ज. कार्बनच्या शेजारचा जो कार्बन आहे तो अल्फा आहे, हा पण अल्फा आहे. हाऊ मेनी अल्फा हायड्रोजन्स आर प्रेझेंट? येस, करेक्ट, 6 अल्फा हायड्रोजन्स आर प्रेझेंट. मग इथे काय होईल, 6 हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर येतील. पहा असे. आता मी पहिला हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर लिहिते. कार्बन हायड्रोजन, इथला बॉन्ड ब्रेक झाला, सो दिस हायड्रोजन विच कॅरीज अ पॉझिटिव्ह चार्ज, ह्याच्याकडे एक पॉझिटिव्ह चार्ज येईल.
हिअर इज अ फॉर्मेशन ऑफ डबल बॉन्ड CH आणि इकडे ॲज इट इज CH3 बरोबर. नेक्स्ट हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर इफ यू सी this bond goes here and here is a formation of this kind of structure. Carbon, hydrogen, hydrogen, इथे bond नाहीये, so hydrogen and positive charge, double bond CH, CH3. ठीक है. Next hyperconjugative structure is like this. Here is a formation of double bond, single bond CH. So we get this kind of structure. Carbon, hydrogen. Here is the presence of hydrogen, hydrogen, positive charge, double bond CH, CH3. ठीक है. The next hyperconjugative structure is like this. पुढचा hyperconjugative structure असं असतं पहा. In this compound, here is a formation of double bond and here is a formation of this kind of bond. So we get a next hyperconjugative structure. Carbon, hydrogen, this hydrogen, here is a formation of bond, इथे single bond, इथे CH, formation of double bond CH, H आणि इथला bond break झाला, so this hydrogen have a positive charge. Next, similarly, here is a formation of hyperconjugative structure. So we get CH3, CH, here is a double bond C, H, here is a hydrogen आणि H, इथे येतो positive charge. So at last this bond gives the bond here आणि इथे हे लास्ट स्ट्रक्चर लिहिते मी पहा, तुम्ही कोरिलेट करा बरोबर. CH3, CH, double bond CH, H आणि इथे बॉन्ड नसेल, दॅट इज अ पॉझिटिव्ह चार्ज. आता पाहूयात आपण किती हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर तयार झाले पहा. हाऊ मेनी हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर्स आर फाउंड. सी 1 दिसत नाही का तुम्हाला ह्याने. 1, here is a 2, 3, 1, 2, 3, this is 4, this one is 5th and last one that is 6. हा 6th. मला सांगा अल्फा हायड्रोजन किती होते आपल्याकडे. हाऊ मेनी अल्फा हायड्रोजन्स आर प्रेझेंट विथ आयसोप्रोपिल कटायन. 6 बरोबर. 1 2 3 4 5 6. वी गेट अ 6 हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर्स. दिस 1 2 3 4 5 अँड दिस इज लास्ट वन 6. ठीक आहे. मग इथे मी लिहिलं पहा, नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन इज इक्वल टू नंबर ऑफ हायपर कॉन्जुगेशन. जेवढे अल्फा हायड्रोजन प्रेझेंट तेवढे हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर्स प्रेझेंट. सो दिस इज ऑल अबाउट हायपर कॉन्जुगेशन. ठीक आहे. आता तुम्हाला एक होमवर्क देते मी, तेवढा होमवर्क तुम्ही घरी करणार आहात. हायपर कॉन्जुगेशन ऑफ प्रोपीन. नाउ यू हॅव टू डू दिस होमवर्क ॲट होमवर्क. हायपर कॉन्जुगेशन इन प्रोपीन. ओके. ठीक आहे. हा होमवर्क करा. नाव सी हिअर वी फिनिश दिस चॅप्टर. आपला हा फर्स्ट चॅप्टर इथे फिनिश होतोय. आता ह्या फर्स्ट चॅप्टरसाठी तुम्हाला प्रिपरेशन काय करायचं आहे बा. तुमच्याकडे टेक्स्टबुक असेल तर टेक्स्टबुकच्या मागची जी एक्सरसाइज आहे
ऑल एक्सरसाइज फ्रॉम द फर्स्ट चॅप्टर यू हॅव टू सॉल्व. ओके, तुम्हाला ती पूर्ण एक्सरसाइज सॉल्व करायची आहे फर्स्ट चॅप्टरसाठी. आणि काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही विचारू शकता. सो यू हॅव टू सॉल्व द एक्सरसाइज फ्रॉम द फर्स्ट चॅप्टर. सो हिअर वी फिनिश दिस चॅप्टर. एनी डाऊट? मॅम होमवर्क तुमच्या पर्सनल नंबरवर सेंड करायचा का? येस. सी, होमवर्क तुम्ही करा. होमवर्कमध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर मग तुम्ही सेंड करा. अदरवाईज यू डू युअर होमवर्क. तुमच्याकडे बुक्स असतील, नोट्स भेटले असतील तुम्हाला, तर तुम्ही त्या नोट्समधूनही होमवर्क करू शकता. राईट. आणि असाइनमेंट म्हणून तुम्हाला ह्या चॅप्टरची एक्सरसाइज लिहायची. टोटल एक्सरसाइज यू हॅव टू राईट ॲज अ असाइनमेंट. ओके, ठीक आहे. और एनी डाऊट? अजून काही डाऊट आहे कुणाला? ठीक है, then we stop here. Thank you. Tomorrow we will start a new chapter, that is chemistry in everyday's life. Okay, thank you, bye.